सकारात्मक उत्तर मिळालेलं आहे. नेमकं काय उत्तर आहे आणि काय प्रश्न आहे? कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून 19 डिसेंबर 1998 साली मूळ मान्यता वाकुर्डे पाणीपुरवठा योजनेला मिळाली. वाकुर्डे पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 110 गावांना पिण्याचं व सिंचनाचं पाणी मिळतं. ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. ही योजना अनेक तालुक्यामधल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. ह्या योजनेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये असे एकत्रित 3 टप्प्यांचा खर्च आपण जर का पकडला तर हा साधारण 1349 कोटी रुपयेचा खर्च हा सरकारने आत्तापर्यंत योजनेवर केलेला आहे. ही योजना चालू ठेवत असताना आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकालामध्ये 81-19 धोरण हे राज्यामध्ये आणलं. या धोरणाच्या माध्यमातून 81% पैसे हे राज्य सरकार वीज बिलाचे भरणार आणि 19% पैसे हे शेतकऱ्यांनी भरायचे. पण 19% रक्कम देखील शेतकऱ्यासाठी मोठी रक्कम आहे आणि त्यामुळे ही 19% रक्कम शेतकऱ्याला भरायला लागू नये म्हणून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना ही सोलर फीडर खाली आणण्यासाठीची विनंती ही लक्षवेधीद्वारे आदरणीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आम्ही केली. आदरणीय मंत्री महोदयांनी मला शब्द दिला की ही संबंध योजना ही सोलर खाली आपण आणू, सोलर फीडर खाली आपण आणू. पण सोलर फीडर खाली ही जर का योजना आणायची असेल तर साधारण 45 मेगावॉट इतका लोड तिथं आपल्याला निर्माण करावा लागेल आणि त्यामुळे 45 मेगावॉट जर का आपल्याला सोलरचा प्रकल्प करायचा असेल तर राज्यातला पहिला फ्लोटिंग सोलर प्रकल्प शासनाच्या योजनेप्रमाणे आपल्याला कसा तिथं करता येईल याच्यासाठीचा विचार हा शासन येणाऱ्या काळामध्ये करेल आणि राज्यामधला फ्लोटिंग सोलर प्रकल्प करून राज्याच्या महत्त्वपूर्ण योजनेच्या विजेची सगळी रिक्वायरमेंट ही सोलरद्वारे पूर्ण केली जाईल. अशा प्रकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये होईल आणि खऱ्या अर्थानं असंख्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या योजनेचा फायदा होईल. खरं तर 28,000 हेक्टर क्षेत्र हे या योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये आहे आणि विस्तारित लाभक्षेत्र जे शिराळा उपसिंचन योजना जी नव्यानं सरकार मंजूर करायची म्हणते त्याच्यामध्ये 13,000 हेक्टर इतकं आहे. म्हणजे 41 हेक्टरमध्ये येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना या सोलर फीडरचा फायदा होईल आणि कुठलंही विजेचं बिल या शेतकऱ्यांना भरायला लागणार नाही. साधारणतः किती शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे आणि ही रक्कम वीज बिलाची कितपर्यंत जात होती? खरं तर हा आकडा आपल्याला व्यवस्थित घेऊन आपल्याला सांगावा लागेल कारण 41,000 हेक्टर याच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आपल्याला जसं माहीत आहे की 81% विजेची रक्कम हे सरकार भरत होतं आणि 19% शेतकऱ्यांना भरायला लागत होती. शेतकरी 19% रक्कम भरू शकत नव्हते म्हणून अनेक सहकारी संस्था देखील त्याच्यामध्ये काही अंश पैसे भरत होते. साधारण कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षापासून याच्यामध्ये 19%च्या पटीमध्ये काही पैसे भरायचं काम देखील शेतकऱ्यांच्या वतीनं झालं आहे आणि त्यामुळे निश्चित स्वरूपी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. कृष्णा खोरे विकास महामंडल के से मतलब कृष्णा खोरे विकास महामंडल इस अख्तर में मंजूर ये योजना हुई थी 1998 साल को और इस योजना में बड़े पैमाने पे किसानों का फ़ायदा होने वाला है. इस योजना में 28,000 हेक्टर इतना उसका कमांड क्षेत्र है और हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ इन्होंने अपने पहले कार्यकाल में 81-19 ये स्कीम मंजूर की थी. 81% पैसा ये राज्य सरकार भरेगी और 19% पैसा ये किसानों को भरना पड़ेगा. लेकिन 19% पैसा ये भी बहुत बड़ी रकम होती है. इसीलिए आज राज्य सरकार ने एक नया प्रकल्प लाने के बारे में सोचा है. उस प्रकल्प में फ्लोटिंग सोलर जो एक नई पॉलिसी राज्य के इरिगेशन क्षेत्र के लिए बन रही है वो पॉलिसी आज इस योजना के लिए लाने के बारे में सरकार सोच रही है
और 45 मेगावाट्स का फ्लोटिंग सोलर करने के बारे में विचार विनिमय आने वाले समय में होगा। मुझे आज एक भरोसा लगता है कि 45 मेगावाट अगर फ्लोटिंग सोलर होता है तो 28,000 हेक्टर्स तो पहले फेज में है और 13,000 हेक्टर्स सेकेंड फेज में आने वाला है। इसलिए 41,000 हेक्टर्स के लिए जो भी हमको ऊर्जा लगेगी वो सारा मतलब सारा उसकी तरतूत इस नए फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट में हो जाएगी।